पार्थ हा काव्यासाठी काव्यार्थ नावाचे मंगळसूत्र तिला गिफ्ट देतो आणि ते मंगळसूत्र पाहून काव्य ही अतिशय प्रेमाने पार्थकडे पाहू लागते। तर तिकडे आपण पाहतो जीवा आणि नंदिनी यांच्यातील देखील दुरावा मिटलेला असतो आणि दोघेही एकमेकाच्या जवळ येतात आणि जीवा हा नंदिनीला किस करतो। तर तिकडे आपण पाहतो पार्थ देखील काव्याला आपल्या जवळ घेतो आणि तो देखील काव्याला किस करतो। तर तिकडे आपण पाहतो रम्याचा अतिशय जळफळाट होत असतो आणि वसुंधरा ही रम्याला बोलते, रम्या आता मला असे वाटते की काव्य आणि पार्थ तसेच जीवा आणि नंदिनी या दोघांचे नाते अतिशय घट्ट झालेले आहे। ते आता अशा स्टेजवर येऊन पोहोचलेले आहे की त्या दोघांना आता आपण एकमेकापासून वेगळे करू शकत नाही आणि तेव्हा रम्याला अतिशय राग आलेला असतो। तर तिकडे आपण पाहतो नंदिनी ही जीवाला बोलते, जे माझ्या हक्काचे होते माझे प्रेम ते मला मिळाले आहे, आता मला काही नको। तर तिकडे आपण पाहतो वसुंधरा ही रम्याला बोलते, रम्या आता मला वाटत नाही काव्य आणि पार्थ तसेच जीवा आणि नंदिनी यांच्या प्रेमाचा गळा कोणी दाबू शकेल। आणि तेव्हा रम्याला अतिशय राग येतो आणि ती वसुंधरा हल्ला करते व तिचा गळा जोरात दाबते आणि बोलते, आता तुला त्रास होत आहे ना। आणि तेव्हा वसुंधरा ही अतिशय घाबरते। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये रम्या ही कशा प्रकारे काव्य पार्थ आणि जीवा व नंदिनी यांना एकमेकापासून दूर करण्याचा प्रयत्न करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।